कटवडा म्हटलं की आठवतो तो म्हणजे लाल बुंद झणझणीत रस्सा आणि खुसखुशीत गोल गरगरीत बटाटा वडा। तर सध्या सुरू आहे पावसाळा, पावसाळ्यात काहीतरी चमचमीत झणझणीत खावंसं वाटतं। तर अशा वेळेस अगदी अर्धा पाऊण तासात सगळ्या कुटुंबासाठी पोटभर हा झणझणीत कटवडा बेत नक्की करून बघा। कमी साहित्यात कमी वेळामध्ये खूप साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला कळेल अशा सोप्या भाषेत ही रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। किती जणांसाठी किती कटवडा बटाटे वडे केल्यावर परफेक्ट पुरू शकतात हे सुद्धा व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। रेसिपीची सुरुवात आपल्या मुंबईचा प्रसिद्ध बटाटा वड्यापासून करूया। अर्धा किलो बटाट्यापासून किती वडे तयार होतात, किती वड्यांसाठी किती पीठ घ्यावं हे सगळं या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे। सुरुवातीला अर्धा किलो बटाटे आपण उकडून सालं काढून कुस्करून घेतले, म्हणजे सिंपली थोडंसं मीठ घालून एक 5-6 शिट्या घेऊन बटाटे उकडून घेतले आदल्या दिवशी। आणि सकाळी आपल्याला वडे करायचे असतील तर आदल्या दिवशी बटाटे उकडून ठेवायचे। फ्रीज मध्ये आदल्या दिवशी बटाटे उकडून ठेवलं की त्यातला पाण्याचा अंश बऱ्यापैकी कमी होतो आणि तुमचे वडे कमी तेलकट होतात। ही खूप खास टिप आहे, लक्षात असावी। अर्धा किलो बटाटे असतील तर त्यासाठी एक ठेचा किंवा एक वाटण आपण तयार करणार आहोत। तर त्यासाठी 2 चमचे धने, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे। सुरुवातीला ही सगळी जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। या सोबतच एक मूठभर देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे। 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता। 10-15 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे। आलं लसूण थोडं जास्त घालायचंय, म्हणजे तुमच्या वड्याला चव अगदी छान येते। अजिबात पाण्याचा उपयोग न करता चालू बंद करत मिक्सरला हे आपण भरडून घेतलेला आहे। असा हा तुमचा वडापाव टेस्टी होण्यासाठी चटणी किंवा ठेचा तयार झालेला आहे। दुसरीकडे एक छोटी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये अर्धी पळी किंवा 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी मस्त फुलवून घेणार आहोत। मोहरी फुलल्याशिवाय बाकीची जिन्नस घालायची नाही, नाहीतर खाताना कच्ची लागतात। 8-10 कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग घेतलेला आहे। तयार केलेला ठेचा सगळा घातलेला आहे। अजिबात न करपवता, रंग न बदलता, खूप जास्त न परतता, फक्त काही सेकंद आपण वर खाली करून घेतलेला आहे। तर अगदी मध्यम आचेवर 1 मिनिटभरच आपण वर खाली करून घेतलंय। छान सुगंध यायला लागला की अगदी चिमूटभर हळद घेतलेली आहे। चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता। फक्त वर खाली करून घेतलेला आहे आणि या स्टेजला गॅस आपण बंद केलेला आहे। हा ठेचा, ही चटणी खूप जास्त परतायची नाही, यातला कच्चेपणा असाच ठेवायचा आहे। आता जो आपण बटाटा कुस्करून ठेवलेला होता सगळा घातलेला आहे। मूठभर पुन्हा आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। ही सगळी जिन्नस आपण छान एकजीव करून घेणार आहोत। सगळे परतलेले मसाले कुस्करलेल्या बटाट्याला चांगले लागले पाहिजे। सगळी जिन्नस चांगली लागली की असा हा छान एकसंध मस्त रंग आलेला आहे आणि हे पटकन आपण एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आवडीप्रमाणे छोटे मोठे जसे तुम्हाला वडे लागत असतील, हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि असे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे। आता अगदी छोटे छोटे मिनी वडे करत असाल ते 20 ते 25 तुमचे अर्धा किलो बटाट्यांपासून तयार होतील। रेग्युलर साईजचे म्हणजे विकत मिळतात त्या साईजचे वडे करायचे असतील ते 14 वडे आपले तयार झालेले आहे। तुम्ही अगदी छोटे मोठे जसे आवडत असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता अर्धा किलो बटाट्यांपासून 13 ते 14 वडे तयार होतात। अर्धा किलो बटाट्यांसाठी 1 कप दाबून 200 ग्राम प्रमाणात इथे आपण डाळीचं पीठ घेतलंय। एक तर बेसन पीठ किंवा मूग डाळीचं पीठ जे चालत असेल ते वापरू शकता, पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे। सेम कपने अर्धा कप आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे। लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय। खूप जास्त सैलसर नको किंवा खूप जास्त पातळ नको। इथे तुम्ही बघू शकता असं हे सरसरीत आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे। अगदीच पातळ नाही किंवा अगदीच घट्ट सुद्धा नाही। आता एक वडा घालायचा आहे। ज्यांना वडा तेलामध्ये सोडताना हाताला चटका लागण्याची भीती वाटत असेल तसे हे चमचा किंवा पळीने तुम्ही वडा सोडू शकता। हाताने जमत असेल तर हाताने सोडला तरी सुद्धा चालू शकेल आणि गरम तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडायचे आहे। शक्यतो एका वेळेस 1-2 ते 3 सोडा, म्हणजे छान खरपूस तुमचे वडे दोन्ही बाजूने साधारणतः 3 ते 4 मिनिटात तळून तयार होतील। असे तुमचे बटाटे वडे खाण्यासाठी तयार झालेले आहे। पावाबरोबर खाऊ शकता किंवा असा हा कट करून खाऊ शकता। असा हा कट अगदी साधारणतः 15 ते 20 मिनिटात तुम्ही तयार करू शकता। अगदी झटपट मस्त चमचमीत एकदम छान तरीबाज तयार होतो। त्यासाठी इथे आपण काही जिन्नस घेतलेली आहे। लक्षात असू द्या ही सगळी जिन्नस अशी वरच काढून ठेवायची, म्हणजे अगदी आयत्या वेळेस विसरायला होणार नाही। इथे आपण एक पॅन घेतलेला आहे। पॅन छान गरम झाला की काही कोरडे मसाले आपण यामध्ये भाजून घेणार आहोत। त्यामध्ये 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा बडीशेप,
2 चमचे पांढरे तीळ आणि 1 चमचा आपण इथे खसखस घेतलेली आहे। ही सगळी जिन्नस घेणं गरजेचं आहे, कारण यामुळे तुमच्या कटला एक तर चव छान लागते आणि छान तरी सुद्धा येते। सुरुवातीचा गरम तवा झाला की ही सगळी जिन्नस वर खाली करत मध्यम आचेवर साधारणतः 2 ते 3 मिनिटं हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत किंवा छान तडतडू लागेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रंग खूप जास्त बदलायचा नाही किंवा खूप जास्त याला करपवायचं नाही। थोडंसं भाजून घेतलं की याची चव छान इन्हॅन्स होते आणि तुमच्या कटाला रंग आणि चव छान येते। असं हे खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि सेपरेट वाटी किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। पंख्याखाली आपल्याला थंड करायला सोडून द्यायचं आहे। आता सेम पॅन पुन्हा गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये चमचाभर आपण इथे तेल घेतलेलं आहे। तेल हलकंसं गरम झालं की अगदी मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ किंवा रफली कसा जमेल तसा चिरून घ्यायचा आहे। एक हिरवी मिरची घातलेली आहे। आता हा छान गोल्डन रंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत। लक्षात असू द्या, गोल्डन रंग या पद्धतीने करायचा आहे, मात्र खूप जास्त याला करपवायचं नाही। करपवल्यामुळे तुमच्या रश्श्याला थोडीशी कडवट चव येऊ शकते। कांदा छान झाला की इथे आपण एक 5-6 चमचे किसून घेतलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे। एक मध्यम आकाराची वाटी असते, त्यातला अगदी पाव हिस्सा आपण किसून घेतलेला आहे। आता खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही, फक्त एक काही सेकंदातच खोबरं अशा या गुलाबी रंगावर किंवा थोड्याशा लालसर रंगावर झालेलं आहे। असं हे छान झालं की यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि मूठभर देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे। हे सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे। फक्त यातला हलकासा कच्चेपणा काढून टाकलेला आहे। असं हे छान खरपूस सगळी जिन्नस भाजून घेतली की ही सगळी जिन्नस पंख्याखाली आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता दुसरीकडे सुरुवातीला भाजलेला हा सुका मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। लक्षात असू द्या, ही सगळी जिन्नस थंड झाल्यानंतरच करायचं आहे, म्हणजे वाटण अगदी बारीक तुमचं तयार होतं। कांदा खोबरं सुद्धा सगळं काढून घेतलंय। गरजेपुरतं थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटण आपण करून घेतलेलं आहे। वाटण जितकं तुमचं बारीक तितकं तुमच्या रश्श्याला कटाला चव अगदी छान येते। गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे। पळीभर यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे। हलकंसं तेल गरम झालं की 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग घातलेला आहे। हिंग जरूर घालायचं आहे। तेलावर आपण 1 चमचाभर काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, ज्यामुळे तुमच्या कटाला किंवा रश्श्याला वर तरी छान येईल आणि त्याला रंग सुद्धा अगदी मस्त येईल। काश्मीरी मिरची पुढचं वैशिष्ट्य काय माहिती का, तेलामध्ये असं छान परतून घेतलं की तुमच्या भाज्यांना किंवा अशा या चमचमीत पदार्थांना रंग अगदी छान येतो। थोडंसं परतून घेतलेलं आहे। तयार वाटण आपण यामध्ये घातलेलं आहे। अगदी मध्यम आचेवर एक 4 ते 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले आपण छान भाजून किंवा परतून घेतलेले आहे। वाटण तुमचं अर्ध होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे, म्हणजे यातला उरला सुरलेला सगळा कच्चेपणा कमी झालेला आहे। आता यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालणार आहोत, ज्यामध्ये अगदी पाव चमचा हळद आहे। 1 चमचावर आपल्या कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा ज्याला तुम्ही कांदा लसूण मसाला म्हणता ते घेतलेला आहे। तुमच्या घरात जे कोणतं साठवणीचं तिखट असेल ते तुम्ही इथे वापरू शकता आणि तिखट आवडीनुसार कमी अधिक करू शकता। अगदी अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे। सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। आता सुरुवातीला 1 मिनिटभर आपण हे सगळे कोरडे मसाले वाटणामध्ये परतून घेतलेले आहे। मसाले असतील, वाटणाचे प्रकार असतील, असे तेलामध्ये छान परतून जितके घ्याल तितक्या तुमच्या जेवणाला चव अगदी छान येते। म्हणून अगदी सावकाश आपल्याला हे परतून घेणं गरजेचं आहे। थोडंसं सुकं परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालून छान तेल सुटेपर्यंत साधारणतः एक 5-6 मिनिटं आपण हे परतून घेतलेलं आहे। असं याला छान तेल सुटू लागलेलं आहे। मस्त याला छान तरी सुटलेली आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे। जितकं तुम्हाला पातळ घट्ट रस्सा लागत असेल किंवा कट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये साधं पाणी घालायचं आहे। गरम पाणी सुद्धा घालण्याची अजिबात गरज लागत नाही। असं हे साधारणतः एक अर्धा लिटर आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे। अजून या रश्श्याला उकळी आलेली नाही, अजून हे शिजलेलं नाही, तोवर तुम्ही याचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे। सगळ्या घरात मस्त घमघमाट पसरलेला आहे। अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता सगळ्या मसाल्यांची चव बॅलन्स करण्यासाठी अगदी छोटासा खडा आपण इथे गुळाचा घातलेला आहे। अजिबात तुमचा हा रस्सा गोड होणार नाही, मात्र आपण वेगवेगळे यामध्ये मसाले घातलेले आहे, त्याची चव बॅलन्स ठेवण्यासाठी हा छोटासा गुळाचा खडा घालायचा आहे। जर असं करत नसाल तर एकदा नक्की करून बघा। आता मोठ्या आचेवर साधारणतः 2 ते 3 मिनिटं याला छान एक उकळी आणणार आहोत। अशी झाकण न लावता उकळी आणल्यामुळे यातला जो लालसरपणा किंवा तरीदारपणा असतो तो कमी होत नाही, म्हणून झाकण अजिबात लावण्याची गरज लागत नाही। बघू शकता रंग आणि याला तरी किती सुंदर सुटलेली आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे। मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर थोडीशी टेस्ट करून तुम्ही इथे वाढवू शकता।
तर अगदी घरगुती साहित्यात कमी वेळामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुमचा हा बटाटा वड्याबरोबर खाण्यासाठी कट तयार झालेला आहे। रंग बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, किती सुंदर आलेला आहे। आणि इतका कट साधारणतः एक 5-6 जणांना व्यवस्थित पुरतो। 12-13 वडे एक 5-6 जणांना व्यवस्थित पुरतात, म्हणजे साधारणतः एक 5-6 जणांसाठी हा बेत अगदी परफेक्ट आहे। तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता, जसं हवं असेल तसं तुम्ही हे सर्व करू शकता। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरलेली आहे, आवडीप्रमाणे कांदा वगैरे घ्यायचा आहे, फरसाण वगैरे आवडत असेल तर ते भुरभुरू शकता। रंग किती सुंदर आलेला आहे आणि याला छान तेल आणि तरी सुटलेली आहे। तर असा हा झणझणीत कट वडा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा। आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। आपली वेबसाईटसुद्धा आहे, तर वेबसाईटवरून सुद्धा मसाले ऑर्डर करू शकता। शिवाय आपले मसाले फ्लिपकार्टला सुद्धा मिळतात, तिथून सुद्धा घेऊ शकता। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।